तर आजचा मेन्यू आहे, इथे चपाती केली आहे, पराठासारखी जरा जाडी, प्रॉन्स करी, कोलबी मसाला केला आहे आणि इथे लावला आहे भात. तर हा आहे आजचा मेन्यू. तर चला बघूया. हाय, मी रोहिणी. आज बनवते कोलंबी मसाला. तर ही बघा, मी ती स्टोर केलेली कोलंबी आहे, किती मोठी. आता मी ह्याला साफ करून घेते आणि मग ह्याचा मी मसाला बनवते. तर मी सगळी साफ करून घेते. आता मी ही कोलंबी साफ करून स्वच्छ अशी धुवून घेतली आहे. त्याच्यामध्ये मी टाकते अर्धा लिंबूचा रस. त्याला मी मॅरिनेट करून ठेवते 1 तासासाठी तरी. लिंबूचा रस, अद्रक लसूणची पेस्ट, मीठ आणि हळद, 1 चमचा हळद. तर मी हे छान मिक्स करून त्याला मॅरिनेट करून ठेवते. ह्याला मी असं 1 तास ठेवून देते फ्रीजमध्ये. इथे मी कोलंबीचं वाटण करायला घेतले. कांदा, खोबरं, कोथिंबीरची पेस्ट, टोमॅटो, आलं आणि लसूण. आता मी एक पॅन गरम करायला ठेवला आहे, ते सगळं भाजून घेऊया. पॅन आता गरम झाला आहे, तर खोबरं मी पहिलं भाजून घेते. खोबऱ्याचे काप करून घेतलेत. असं मी भाजून घेते. खोबरं आता भाजून झालंय, मी ह्याला काढून घेते मिक्सरच्या भांड्यात. त्याच्यामध्ये टाकते कांदा भाजायला. हां, आणि काय नाही, कांदा पण असं मी छान लाल होईपर्यंत भाजून घेते. कांदा भाजताना थोडंसं तेल टाकून घेते. त्याच्यातच टाकते आलं आणि लसूण. थोडं टोमॅटो पण याच्यामध्ये फ्राय करून घेते मी. आणि हे थोडी कोथिंबीरची देते. ते चांगलं मी नरम करून घेते. कांदा आणि टोमॅटो असं थोडं नरम झालंय. तर ते खोबऱ्यामध्ये मी टाकते वाटण करायला धने आणि बडीशेपची पावडर. आता हे मी मिक्सरला वाटण करून घेते. तर इथे माझं हे वाटण करून तयार आहे. आता मी थोडी कढई फोडणीसाठी कढई चांगली तापवून घेते. कढईमध्ये आता मी तेल टाकून घेतलंय गरम करायला. तेल गरम झालंय चांगलं. त्याच्यामध्ये टाकते मी कढीपत्ता आणि हे वाटण. वाटण चांगलं परतून घेते.
त्याच्यामध्ये आता मी मसाले टाकते. फेवरेटचा मटन मसाला, थोडीशी बेडगी मिरची पावडर, लाल तिखट, अंदाजानेच टाकते, हळद, आणि मीठ आधी कोलंबीला पण लावलंय, त्याच्यात थोडं कमी टाकते. आता हे चांगलं परतून घेते मी मसाले. मसाले आपले परतून झाले सगळे. मसाल्याला हळूहळू तेल पण सुटते बघा. आता याच्यामध्ये टाकायचे मॅरिनेटेड कोलंबी. 1 तास होऊन गेलाय, मी त्याला मॅरिनेट करून ठेवलं होतं फ्रीजमध्ये बघा. आता मी हे टाकते. तर हे कोलंबीला पण मसाला हा छान लावून घेतो. एका साईडला मी पाणी पण गरम करायला ठेवलं याच्यामध्ये टाकायला. कोलंबी या मसाल्यात परतून घेतली. इथे पाणी सुद्धा गरम झालं. दोन मिनटं ही कोलंबी सुद्धा मी परतून घेतली आहे मसाल्यामध्ये. आता याच्यामध्ये मी टाकते गरम पाणी. जेवढा रस्सा हवा आहे तेवढं गरम पाणी टाकते. मसाल्याला सुद्धा तरी येते छान अशी गरम पाण्याने. म्हणून थोडंसं पाणी टाकते. कलर बघा किती छान आलाय. आता मी ह्याला 2 मिनिटं झाकण लावून शिजवून घेते. कोलंबी आता आपली झाली आहे. कसा कलर पण आलाय. तयार आहे कोलंबी मसाला. त्याच्यासोबत मी चपाती बनवते. एका साईडला भात लावलाय. झाला माझा आजचा मेन्यू. कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.